गीतेच्या 15व्या अध्यायात जीवनाचे संपूर्ण शास्त्र सांगितले आहे. येथे गीता चिंतन संपले आहे. 16व्या व 17व्या अध्यायात भक्ताच्या वर्गीकरणाचा व त्याच्या हेतूंचा म्हणजे श्रद्धा, तप, दान यांचा विचार गीतेत सांगितला आहे. अध्याय 15वा पूर्ण योग आहे. येथे गीता दर्शनातील सर्व चिंतन परिपूर्ण झाले आहे. अध्याय 16 व 17 परिशिष्ट रूप आहेत. मनुष्याचे मनात व त्याचे मनाचे प्रतिबिंब असलेला जो समाज, त्या समाजात दोन वृत्तींचा किंवा संस्कृतीचा अथवा दोन संपत्तींचा झगडा सुरू असतो. दैवी संपत्तीचा विकास करून वाईट प्रवृत्तीचा त्याग करण्याची शिकवण 16व्या अध्यायात भगवंतांनी दिलेली आहे. ते पहिले परिशिष्ट होय आणि दुसरे परिशिष्ट 17व्या अध्यायात आहे. यामध्ये कार्यक्रम योग सांगितला आहे. यात रोजचा कार्यक्रम सुचविला आहे असे विनोबाजी भावे म्हणतात. ते पुढे म्हणतात की आपली वृत्ती प्रसन्न व मोकळी राहावी असे वाटत असेल तर आपण आपले वर्तन बांधून घेतले पाहिजे. म्हणजेच आपला नित्यक्रम ठराविक भूमिकेवरूनच चालला पाहिजे. त्या मर्यादेने व एका निश्चित नियमित रीतीने आपले जीवन चालले तर मन मोकळे राहू शकते. नदीचे दोन्ही काठ नीट बांधलेले असले तर मधला प्रवाह मोकळेपणाने सातत्याने वाहत राहतो. जिथे नदीला बांध नसतो तिथे ती अस्ताव्यस्तपणे वाहते, तिला शिस्त नसते. तसेच आपल्याला सूर्याचे उदाहरण सांगता येईल. तो नियमित आहे, तो स्वतंत्र व मोकळा आहे. त्याचे नियमितपणा त्याच्या स्वतंत्रतेचेच सार आहे. सूर्य हा ज्ञानी पुरुषांचा आचार्य आहे, कारण भगवंतांनी सर्वप्रथम कर्मयोग सूर्यास सांगितला आहे व सूर्याने मनुला म्हणजे विचार करणाऱ्या पुरुषाला सांगितलं आहे. आपले जीवन आपल्याला ओझे न वाटता आनंदाचे वाटावे यासाठी आपण आपले वर्तन नियमित ठेवले पाहिजे. ते कर्तव्य तत्पर सुद्धा असले पाहिजे. कर्तव्य करायचे तर त्याची योजना माहिती हवी. यज्ञ, दान, तप या 3 गोष्टींनी ही योजना पूर्ण होते. हे तीनही शब्द सर्वांच्या खरे तर परिचयाचे असले तरी त्यातील अर्थसुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. यासाठी या अध्यायाची योजना भगवंतांनी केलेली आहे. या अध्यायाचे सुरुवातीलाच अर्जुनाने भगवंतांना एक प्रश्न विचारला आहे. कारण यामागील अध्यायातील म्हणजे 23व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की शास्त्रविधीचा त्याग करून मनास वाटेल तसे आचरण करणाऱ्यांना सिद्धी म्हणजे यश, सुख व परमगती मिळत नाही. आणि ते ऐकून अर्जुनाच्या मनात साहजिकच शंका उत्पन्न झाली की शास्त्रविधी जाणणारे लोक तर अगदी खूपच कमी आहेत आणि बहुसंख्य लोक शास्त्रविधी तर जाणत नाहीत, पण ते आपापल्या कुलपरंपरा, वर्ण, आश्रम, संस्कार इत्यादीचे श्रद्धापूर्वक पालन करतात, यजन करतात. मग अशा लोकांना नीच म्हणजे आसुरी योनी प्राप्त होते का? किंवा श्रद्धापूर्वक केलेल्या कर्मामुळे उच्च स्थिती प्राप्त होते? अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवंतांनी या अध्यायात सविस्तरपणे उत्तर दिले आहे. ते आपण पाहूया. इथे आपण थांबूया. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 17वा, श्लोक पहिला. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्थ, हे कृष्णा, श्रद्धेने युक्त असूनही शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा, मनाची स्थिती कोणती असते? सात्विक, राजस की तामस? या अध्यायाचे विवरण. या अध्यायाचे प्रारंभीच अर्जुनाने विचारलेला प्रश्न मागील अध्यायाचे उत्तरार्धाशी म्हणजे श्लोक 23शी संबंधित आहे. जगाचे धारण पोषण करणारे दैवी प्रकृतीचे पुरुष आणि त्या उलट जगाचा नाश करणारे आसुरी वृत्तीचे लोक असा माणसांमध्ये भेद का निर्माण होतो? याचे उत्तर 7व्या अध्यायातील श्लोक 20 मध्ये दिले आहे. कामैस्ते हृतज्ञानः प्रपद्यन्तेन्यदेवताः तंतनियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ते आपापल्या प्रकृतीने प्रेरित झालेले असतात. येथे त्रिगुणाचे वर्णन नाही, त्यामुळे प्रकृती भेदाची उपपत्ती लावली नाही. 14व्या अध्यायात त्रिगुणाचे विवेचन केले आहे.
आता येथे श्रद्धाधिक स्वभाव वैचित्र्य कसे उत्पन्न होते ते भगवंत सांगणार आहेत. विनोबाजी म्हणतात त्याप्रमाणे अध्याय 16वा व 17वा परिशिष्टाप्रमाणे आहेत. त्यात गीतेचे समाजशास्त्र आले आहे. समाजशास्त्राचा आधार समाजातील लोकांच्या चांगल्या म्हणजे दैवी संपत्तीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे होणाऱ्या शुभ कर्मावर सुद्धा असतो. अर्जुनाचा प्रश्न शास्त्रासंबंधी आहे. तो असा की एखाद्या व्यक्तीने परमतत्व म्हणजे विश्वाची एकात्मता माहीत करून न घेता केवळ आपली जीवन कर्तव्ये पार पाडली तर ती निष्ठा कमी प्रतीची मानली जाईल का? आणि शास्त्र मानणे अटळ आहे का? स्वधर्माचे आचरण करणाऱ्यांचे काही चुकते का? कारण यज्ञ म्हणजे स्वधर्माचे आचरण अशी व्याख्या यापूर्वी भगवंतानेच केलेली आहे. म्हणूनच गुंतागुंतीच्या या शास्त्रीय कारण मीमांसेची खरोखर गरज आहे का, असा मूलभूत प्रश्नच अर्जुनाने इथे उपस्थित केला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 2. श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. अर्थ, भगवान म्हणाले, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे असते. ती सात्विक, राजस किंवा तामस अशा प्रकारची असते. विवरण, येथे प्रकृती स्वभावाचा अर्थ अंतःकरण असा आहे. अंतःकरण म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ते सत्व, रज, तम या त्रिगुणांचे बनलेले आहे. या त्रिगुणाचे जे कमी अधिक प्रमाण असते त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो किंवा असतो. अर्थातच स्वभावाप्रमाणे विचार व आचार केला जातो आणि तोही त्रिगुणात्मक असतो. श्रद्धा म्हणजे मनात स्थिर झालेला विचार. या विचाराने माणसाचे जीवन घडत जाते. विचार म्हणजे जणू मनाचा आकारच. सारे कर्तव्याचे निर्णय मनाला जो आकार प्राप्त झाला आहे त्यानुसारच होतात. तो त्याचा स्वभाव असतो. हे विचार प्रकृतीचा परिणाम आहेत. प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. म्हणून माणसाचे विचार व त्याचे विश्व त्रिगुणात्मक असते. मानव मनाच्या पातळीवर जागणारा म्हणजेच श्रद्धामयच आहे. त्याचे जसे विचार तसे त्याचे वर्तन किंवा आचार. प्रकृती जड आहे. विचार ही तिची निर्मिती आहे. तेही त्यामुळेच जड आहेत. त्यांचा जन्मही प्रकृतीतून झालेला असतो. त्यामुळे प्रकृतीच्या प्रमाणे त्यांच्या विचाराची दुर्बलता किंवा तीव्रता ठरते. विचार व विकार मिळून स्वभाव होतो. हा स्वभावच व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे. म्हणून स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. मात्र आत्मा स्वतंत्र आहे. म्हणून दृढ निश्चयाने तप करून प्रकृती म्हणजे स्वभाव बदलता येऊ शकतो किंवा बदलता येतोच. विनोबाजी सांगतात, आपण जन्मतःच 3 संस्था म्हणजे गोष्टी घेऊन येतो. या 3 संस्थांचे कार्य उत्तम रीतीने चालले तर संसार सुखाचा होतो. यासाठीच हा अध्याय आहे. या 3 संस्था पुढील प्रमाणे आहेत. 1. आपल्या भोवती गुंडाळलेले शरीर म्हणजेच आपले शरीर. 2. ज्या समाजात जन्माला आलो तो समाज. आणि 3. आपल्या भोवती असलेले विशाल ब्रह्मांड किंवा ही अपार सृष्टी या आहेत. या संस्था आपण रोज उपयोगात आणतो. त्यासाठी जन्मप्राप्त कर्तव्य आपण करायलाच हवे आणि ते म्हणजे यज्ञ, दान व तप. अर्थातच या 3 गोष्टी बहुतेक सर्वच जण करतात, परंतु ते त्यांचे स्वभावाप्रमाणे करीत असल्याने त्यात फरक पडतो. आणि तो कसा पडतो हे भगवंत पुढील श्लोकातून सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 3. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. अर्थ, हे भारत म्हणजेच अर्जुना, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा त्याच्या प्रकृती स्वभावाप्रमाणेच असते. जशी त्याची श्रद्धा असते तसा तो बनतो किंवा वागतो. विवरण, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. मागील श्लोकात ज्याला स्वभावजा म्हटले आहे त्यालाच इथे सत्वानुरूपा असे म्हटले आहे. सत्व म्हणजे अंतःकरण, त्यानुसार श्रद्धा असते. म्हणजेच अंतःकरण जसे असेल
तसे त्यात सात्विक, राजस, तामस असे जे संस्कार असतील तशी त्याची श्रद्धा असते. दुसऱ्या श्लोकात ज्याला देहिना म्हटले आहे त्याला येथे सर्वस्य असे म्हटले आहे. सर्वस्य म्हणजे शास्त्रविधी न जाणता देवादिकांचे पूजन करतात आणि फक्त शास्त्र जाणणारे किंवा न जाणणारे कोणीही असो त्या सर्वांची श्रद्धा मात्र 3 प्रकारची असतेच. श्रद्धामयोऽयं पुरुष. मनुष्य श्रद्धाप्रधान असतो. जशी ज्याची श्रद्धा असेल तसे त्याचे रूप असते, तसेच श्रद्धेनुसार त्याची प्रवृत्तीसुद्धा होत असते. यो यच्छ्रद्धस्स एव सः. श्रद्धेप्रमाणे त्याची निष्ठा असते, त्याप्रमाणे त्याची गतीसुद्धा असते. तसेच त्याचा प्रत्येक भाव व क्रिया त्याच्या अंतःकरणात असलेल्या श्रद्धेप्रमाणे होतात. प्रत्येक माणसाचे वाट्याला आलेले श्रद्धेचे स्वरूप 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणाप्रमाणे असते. म्हणजेच सात्विक वृत्तीच्या माणसाची श्रद्धा सुद्धा सात्विक गोष्टींवरच असते. तो त्याप्रमाणे सात्विक कर्म करत राहतो. तसेच राजस व तामस गुणांचे व श्रद्धेचे आहे. म्हणजेच या श्रद्धेवर त्रिगुणांचा परिणाम झालेला आहे. तो कशा प्रकारे आहे ते पुढील श्लोकात भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 4. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अर्थ: प्रत्येकाची श्रद्धा आपापल्या वृत्तीप्रमाणे असते व ते लोक त्यांची उपासना त्याप्रमाणेच करतात. जसे सात्विक वृत्तीचे लोक देवदेवतांची पूजा करतात, राजस लोक यक्ष व राक्षस यांची, तर तामस वृत्तीचे लोक भूत, प्रेत इत्यादींची पूजा करतात. विवरण: मनुष्य हा श्रद्धेच्या अधीन आहे. जशी त्याची श्रद्धा म्हणजेच मनोवृत्ती तसाच तो होतो किंवा असतो. म्हणूनच सात्विक लोक देवदेवतांचे भजन पूजन करतात. ज्ञानदेव सांगतात, अशा देवदेवतांचे पूजन करणाऱ्या सात्विक वृत्तीच्या लोकांचा ओढा मात्र स्वर्ग सुखप्राप्तीकडे असतो. म्हणून ते सर्व प्रकारच्या विद्या शिकून यज्ञ यागादी क्रिया करून इष्टदेवतांचे भजन पूजन करतात. ज्यांचे मनात राजस वृत्ती अधिक प्रमाणात असेल ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात, कारण त्यांना त्यांच्याप्रमाणे धन व बल किंवा शक्ती संपादित करावीशी वाटते. त्यांच्याप्रमाणे म्हणजे यक्ष आणि राक्षस यांचे प्रमाणे. ते लोक कुबेरादी यक्षांची पूजा धनप्राप्तीसाठी करतात, कारण कुबेर हा देवांचा खजिनदार आहे. देवांची सारी संपत्ती त्याचे जवळ असते. आपण पण त्याचे सारखे धनवान व्हावे म्हणून राजस लोक त्याची पूजा करतात. तर बली हा राक्षसांचा राजा, नावाप्रमाणे बलवान, त्याचे सारखी शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याचे पूजन करतात. अशा रीतीने संपत्ती व बळाचे जोरावर इहलोकातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत अशी मनोकामना हे लोक करतात. खरे तर आपण सर्वच जण दिवाळीच्या वेळेला कुबेर आणि बळी यांची पूजा करतो. तमोगुणी लोक मात्र पुढील प्रमाणे त्यांच्या तामसी श्रद्धेला अनुसरूनच उपासना करतात. ज्ञानदेव यांचे वर्णन करताना म्हणतात की जीववधे साधुनी बळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजितीचे. कारण ते स्वतः पापाने युक्त व निर्दय निष्ठुर असे असतात. अशा प्रकारची पूजा किंवा उपासना ते कोणाचा तरी नाश व्हावा याचे वाईट व्हावे या हेतूनेच करतात. असे हे 3 प्रकारचे 3 गुणांचे लोक त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे व प्रथेप्रमाणे भिन्न भिन्न उपासना मार्गांचा अवलंब करतात. प्रेतान भूतगणांश्चान्ये. प्रेत म्हणजे मेलेले, जे या लोकात जिवंत नाहीत पण त्यांचे कलेवर शिल्लक आहेत. आणि भूत म्हणजे होऊन गेलेले, यामध्ये आपल्या पितरांचा म्हणजे पूर्वजांचा सुद्धा समावेश असतो, किंवा अवतारी पुरुष, संत, महात्मे इत्यादी. त्यांचे पूजन हे तामस समजू नये, कारण अशा व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर व भक्ती असते, त्यामुळे ते पूजन तामस होऊ शकत नाही. पण इतरांचा नाश करण्यासाठी जी उपासना केली जाते ती मात्र निश्चितपणे तामसच असते. यामध्ये स्मशानात विशिष्ट प्रेतांची, कवट्यांची किंवा थडग्यांची पूजा केली जाते.
प्रेताची पूजा म्हणजे जड शरीराची पूजा. तामसी लोक रात्रंदिवस शरीराच्या पूजेत रमतात. चांगले दिसावे यासाठी यांचा अट्टाहास सुरू असतो. विविध प्रकारची प्रसाधने, पोशाख इत्यादीचा ते उपयोग करतात. यामध्ये केस रंगविणे, ओठ रंगविणे, विविध प्रकारची शरीराला सजवणारी प्रसाधने वापरणे ही शरीराची म्हणजे जडाची पूजा आहे, असाही एक विचार इथे सांगितला जातो. शरीरामध्ये असणाऱ्या मनबुद्धीचा त्यांना विसर पडतो. काही लोक भूतांची पूजा करतात. यामध्ये भूत म्हणजे पंचमहाभूत, म्हणूनच वारा, पाऊस, नद्या, डोंगर, पाषाण, झाडे यांचा त्यात समावेश केला जातो. आता भूते म्हणजे जडद्रव्य. यामध्ये धन, जमीन इत्यादीचा समावेश होतो. प्रेत व भूत यांचा व्यापक अर्थ इथे लक्षात घ्यायला हवा, असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 5. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः. अर्थ, जे लोक दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन कामोपभोगाच्या आसक्तीने युक्त होऊन फक्त शास्त्रविरुद्ध असे महाघोर तप करतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. शास्त्रामध्ये जे सांगितले नाही तर ज्याचा शास्त्राने निषेध सुद्धा करून असे करू नये असे सांगितले आहे, अशा प्रकारचे घोर किंवा उग्र तप हे दंभ आणि अहंकार असलेले लोक करतात. कारण यांना शास्त्रविरोधी गोष्टी करण्यातच विशेष अशी रुची असते. असे तप करू नये याबद्दलचे ज्ञान त्यांना नसते आणि कोणी तसे सांगितले तर ते त्यांना कधीच पटतही नाही. दंभाहंकार संयुक्ता. दंभ आणि अहंकाराने युक्त असणाऱ्या लोकांना असे वाटते की आपल्याभोवती समाजात असणारे इतर सर्व लोक ढोंगीच आहेत. खरे तर ते तसे नसते, पण हे लोक स्वतः तसे असल्याने त्यांना तसे दिसते किंवा वाटते. म्हणजेच कावीळ झालेल्या माणसाप्रमाणे यांची स्थिती होते. मात्र हे लोक स्वतः दंभाने व अहंकाराने युक्त असतात, त्यामुळे त्यांना तसे वाटत असते. त्यांची स्वतःची प्रत्येक गोष्ट ढोंगीपणाची व अहंकाराचीच असते आणि ते असे वर्तन करीत असतात आणि ते करण्यात ते स्वतःची बुद्धिचातुर्य, कौशल्य, ज्ञान इत्यादी सुद्धा पणाला लावतात. त्यांना स्वतःबद्दल इतका अभिमान असतो की आपण करतो ते सर्व योग्य व बरोबरच आहे. इतरांना आपल्यासारखे काहीच येत नाही, त्यामुळे इतर लोकांनी सुद्धा आपलेच अनुकरण करायला पाहिजे किंवा आपल्यासारखेच वागायला सुद्धा पाहिजे. काम राग बलान्विता. काम म्हणजे भोगाची इच्छा आणि राग म्हणजे आवड किंवा आसक्ती किंवा प्रेम. यांना भोगाची आवड असते आणि भोग प्राप्त करण्याची इच्छा कायम ठेवण्याचा जो हट्ट किंवा दुराग्रह म्हणजे बल. आसुर म्हणजे जीवनात रमणारे, भोग भोगणारे लोक. यांना नेहमीच असे वाटते की हा मनुष्य जन्म एकदाच तर मिळतो, शिवाय या जन्मातच विविध भोग भोगण्याची क्षमता आपल्याला प्राप्त झाली आहे आणि तेच ते आकंठ तृप्त होईपर्यंत भोगले सुद्धा पाहिजे. उगाच संयम, विवेक, वैराग्य या गोष्टींचे अवलंब करून आपल्या आजच्या आनंदाला पारखे होऊ नये. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत विविध गोष्टींचा उपभोग तर घ्यायलाच हवा, नाहीतर मग या मनुष्य जन्माचा आपल्याला काय उपयोग आहे बरे. मग हे सर्व भोग प्राप्त करण्यासाठी जे विशेष सामर्थ्य हवे असते त्यासाठी ते कठोर तप करतात. पुराणात अनेक असुरांनी असे विविध भोग मिळवण्यासाठी उग्र तप केल्याचे दाखले दिलेले आहेत. असे तप करून विशिष्ट देवदेवतांना प्रसन्न करून घ्यायचे व ती प्रसन्न झाल्यावर त्या देवतेकडे आपल्याला हवी असलेली गोष्ट मागायची आणि मग एकदा का ती शक्ती प्राप्त झाली की मग इतरांना त्रास देऊन आपण विविध भोग भोगायचे, अशी यांची वृत्ती असते. अर्थातच त्यांची अशी तपे शास्त्रविहित नसल्याने ते इतरांबरोबर स्वतःचा सुद्धा नाश ओढवून घेतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत.
इथे आपण थांबूया. श्लोक 6. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मायैचैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. अर्थ: अविवेकी पुरुष शरीरस्थ पंचमहाभूतांच्या समुदायाला व शरीरांतर्गत जो मी अर्थात आत्मा आहे त्यालाही कष्ट देतात. असे लोक आसुरी प्रवृत्तीचे असेच असतात, असे तू निश्चितपणाने समज, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: शासनात त्रायते इति शास्त्रम अशी शास्त्राची व्याख्या आहे. ज्याचे अनुकरण आपल्या जीवनात केले असता आपले रक्षण होते त्याला शास्त्र असे म्हणतात. अशा आत्मरक्षक शास्त्राने जे आणि जसे सांगितले नाही त्याप्रमाणे तप करणे किंवा उपासना करणे अयोग्य व हानिकारकच असते. सामान्यतः कोणताही शहाणा व विचारी माणूस आपल्या गुरूंकडून समजावून घेतल्याशिवाय, त्यांनी आज्ञा केल्याशिवाय तप करत नाहीत. प्रत्यक्ष शारीरिक गुरु लाभला नाही तर ग्रंथावरून ज्ञान घ्यावे. असे ग्रंथ व ते ज्यांनी लिहिले आहेत ते संतच आपले गुरु असतात. महत्त्वाचे म्हणजे ज्ञान मिळवणे, त्याविषयीची नीट माहिती करून घेणे आणि त्याची पद्धत, आचाररीती, त्यापासून होणारे फायदे व तोटे, ते कशासाठी करायचे आहे याची मनात निश्चित योजना आपल्याला तयार करावी लागते. अशाच कोणीतरी केले म्हणून किंवा आपल्याला कुणीतरी सांगितले म्हणून तपासारख्या गोष्टी अजिबात करू नयेत. परंतु अहंकारी व दांभिक लोकांना शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवण्याची गरज भासत नाही. ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे, अमक्यांनी सांगितलं आहे आणि आम्ही त्याप्रमाणे निश्चित करू शकतो. आणि ते स्वतःच आपल्या मनाने तप करू लागतात. यांना तप करून स्वतःसाठी किंवा दुसऱ्याच्या नाशासाठी काहीतरी मिळवायचे असते आणि म्हणूनच ते अहंकाराने भावना विवश होऊन तप करू लागतात. या बाबतीत आपल्याला विश्वामित्रांचं उदाहरण माहिती आहे की वशिष्ठांकडे असलेली कामधेनू त्यांना हवी होती आणि मग वशिष्ठांकडे ती कामधेनू का आहे तर ते ब्रह्मऋषी होते. मग ते ब्रह्मऋषी कशाने झाले तर ते तप केल्याने झाले. विश्वामित्र हे स्वतः क्षत्रिय होते, एका राज्याचे राजा होते आणि त्यांच्या मनात येता क्षणी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सगळं राज्य वगैरे त्याग केला आणि वनात जाऊन तप करायला सुरुवात केली. आणि पुढे काय झालं ते मी ह्याच्या आधी आपल्याला बरेच वेळा सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे अविचाराने केलेले तप त्या माणसाला त्रासदायकच ठरू शकते. यांचे तप कठोर किंवा उग्र असते. यापैकी कित्येक लोक हात वर करून तो शुष्क करतात, एका पायावर उभे राहतात, मंत्र तंत्र करतात. कोणी कोणी भर दुपारी स्वतःभोवती अग्नी पेटून उन्हाळ्यामध्ये अगदी सूर्य डोक्यावर आलेला असताना त्यामध्ये बसून जप करतात. तर कोणी बंद गुहेत बसून अनुष्ठान करतात. कोणी कित्येक दिवस अन्ना वाचून राहतात. अशा प्रकारे अनेक प्रकारचे क्लेश ते शरीराला देऊन तप करतात. खरे तर तपाच्या नावाखाली ते शरीराला क्लेशच देत असतात. यांना विशेष सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ते अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करतात. परंतु या सर्व गोष्टींमुळे या देहात जी पंचमहाभूते आहेत त्यांना सुद्धा क्लेश होतात, ते कृश होतात. म्हणजेच शरीरातील या सर्वांचे संतुलन बिघडून जाते. शिवाय आपल्या ठिकाणी परमात्म्याचा जो अंश आहे त्याला सुद्धा या अशा अशास्त्रीय तपामुळे फारच कष्ट होतात. आत्म्याला जर कष्ट झाले तर माणूस सुखी कसा होणार? त्याला प्रसन्नता, समाधान, शांती कशी लाभणार? म्हणून ते लोक नेहमी अप्रसन्न, खिन्न, संतप्त व आक्रोश करीत जीवन काढतात. त्यांना तप करताना व तप केल्यानंतर खूपच कष्ट भोगावे लागतात. आपल्या शरीरात वास करणाऱ्या आत्म्याला सर्व काहीतरी कार्य करायचे असते आणि त्यासाठीच त्याला पंचमहाभूतांचे साह्य हवे असते. शरीरातील पंचमहाभूते स्वस्थ असली तरच ती आपल्याला चांगले सहकार्य देऊ शकतात. पण वर सांगितल्याप्रमाणे अविचाराने तप करणाऱ्या लोकांच्या मूर्खपणाने व दुराग्रहाने या पंचमहाभूतांचे संतुलनच बिघडून जाते आणि मग ते योग्य ते सहकार्य शरीराला करू शकत नाहीत
आणि त्यामुळेच आत्मा कष्टी होतो, असे भगवंत इथे सांगत आहेत. अशा लोकांना निश्चितपणे आसुरी वृत्तीचे म्हणायला हवे, किंवा अशा लोकांचा निश्चय आसुरी म्हणजे विपरीत असतो असे तो समज. आणि म्हणूनच ते असे घोर उग्र तप करतात की जे शास्त्राला सुद्धा धरून नाही. गीतेच्या 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, प्रत्येक गोष्ट प्रमाणात व नियमितपणे करावी, ज्याने आपला देह सुस्थितीत राहतो व आपली साधना पूर्ण करण्यासाठी तो सर्व प्रकारचे सहकार्य सुद्धा करतो, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 7. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. अर्थ: सर्व लोकांचा विचार केला तर त्यांचा आहारही 3 प्रकारचा असतो व वेगवेगळ्या लोकांना भिन्न भिन्न प्रकारचा आहार प्रिय असतो. आणि यज्ञ, दान व तप हेही 3 प्रकारचे असतात आणि त्यातील भेद तू श्रवण कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: माणूस सत्व, रज, तम या 3 गुणांचे अधीन आहे. माणसाचे हे भाव त्याच्या भोजनावरून सहज लक्षात येतात. कारण काही लोकांना स्निग्ध व मधुर चवीचे पदार्थ आवडतात. कित्येक लोक तिखट, तेलकट, खारट, चमचमीत असे पदार्थ आवडीने खाताना दिसतात. तर काही लोकांना शिळे, आंबवलेले किंवा असे उघड्यावर पडलेले अन्न जेवायला आवडते. हा ज्याचा त्याचा प्रकृती स्वभाव आहे, जो प्रयत्न करूनही बदलता येतोच असे नाही. आपल्याला वाटेल शिळे, आंबवलेले पदार्थ दारिद्र्यामुळे, उपासमारीने काही लोकांना नाईलाजाने खावे लागत असेल. पण असे जेवण मुद्दाम आवडीने कोण करणार? पण तसे नाही. चांगली सुस्थितीत असलेली लोकंसुद्धा अशा रीतीने शिळे पदार्थ आवडीने खातात. उदाहरणार्थ शिळी भाकरी, भात, अगदी काही भाज्या, पक्वान्ने असे पदार्थ मुद्दाम शिळे करून खाल्ले जातात. आणि आपल्याकडे सुद्धा एक अशी पद्धत आहे की संक्रांतीचे वेळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केलेली बाजरीची भाकरी संक्रांतीचे दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते. अशा अन्नाची भिन्न भिन्न अभिरुची माणसाचा स्वभाव व गुण ओळखण्यास उपयोगी पडतो. म्हणूनच सात्विक, राजस, तामस असे भोजनाचे 3 प्रकार सांगितले जातात. कारण खाणाऱ्याच्या आवडीप्रमाणे अन्न तयार केले जाते व खाणारा हा त्या त्या गुणांचा अंकित सुद्धा असतो. आहाराप्रमाणे ज्याचा त्याचा आचार विचार 3 प्रकारचा असतो. ज्या प्रकारचे अन्न तो सेवन करतो त्या प्रकारचा त्याचा विचार असतो व विचाराप्रमाणे त्याची कृतीसुद्धा असते. कारण भोगता असलेला जीव स्वभावतःच 3 गुणांप्रमाणे 3 प्रकारचा व्यवहार करीत असतो. त्यांचा आहारही 3 प्रकारचा असतो. तसेच प्रत्येकाला कोणता ना कोणता आहार हा स्वाभाविकपणेच प्रिय असतो, आवडतो. या नियमाला मनुष्य सहसा अपवाद असत नाही. याचप्रमाणे यज्ञ, दान व तप ही त्या त्या मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे 3 प्रकारची असतात आणि त्याचे भेद पुढील प्रमाणे भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 8. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनः, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियः. अर्थ: सात्विक मनुष्याला आवडणारा आहार आयुष्य, सात्विक वृत्ती, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारा असा रसयुक्त, स्निग्ध, समतोल आणि उत्साह आनंदवर्धक असा असतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: भगवद्गीता हा अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथ आहे. यामध्ये अन्नाचा विचार येण्याचे कारण असे आहे की मनावर अन्नाचा परिणाम होतो. ते अन्नातून तयार होते. अन्नमयम मन असे उपनिषदे सांगतात. भारतीय तत्वचिंतक अन्न ग्रहण करणे हा एक संस्कार मानतात आणि म्हणूनच आहाराचा अनेक बाजूंनी विचारसुद्धा केला गेला आहे. अगदी आधुनिक संशोधकांचे मानसशास्त्र जाणणारे लोक आवर्जून असे सांगतात
की लहान बाळाच्या स्तनपानाचे वेळी आईचे मन शांत, प्रसन्न, आनंदी व तृप्त असायला हवे. यावेळी मातेचा बालकाला होणारा प्रेममय स्पर्श मुलाला अगदी आनंदी करतो. म्हणूनच मातेच्या स्पर्शाला व दुधाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे. आपल्या अन्नात 2 प्रकारचे दोष असू शकतात. एक सदोष अन्न म्हणजे शिळे, उघडे किंवा खराब झालेले अन्न. यामध्ये मांसाहार व मद्यपान यांचाही समावेश आहे. दुसरा दोष स्पर्श दोष असतो. अन्न स्पर्शाने सुद्धा दूषित होते. खलील जिब्रान म्हणतो की अनिच्छेने तयार केलेले अन्न खाणाऱ्यांचे अंगी लागत नाही. म्हणूनच खानावळ, हॉटेल, गाडीवरचे अन्न अशा प्रकारचे दोषयुक्त असलेले अन्न ग्रहण करू नये. भोजनाचे वेळी आजूबाजूचे वातावरण शांत, प्रसन्न हवे. आपण पूर्वी सणाच्या दिवशी ताटाभोवती रांगोळी काढून ताट व्यवस्थित सजवत असू. असे सजविलेले ताट पाहिले की मन स्वाभाविकच प्रसन्न होते. त्यातच सुमधुर संगीत, उदबत्तीचा सुगंध वातावरणाच्या प्रसन्नतेत भर घालतो. भोजनाचे वेळी भांडणे, वादविवाद, रुसवे-फुगवे नकोत. तसेच जेवताना अन्नाला नावेही ठेवू नयेत, कारण ते परब्रह्म आहे. आपल्याकडे मराठीत म्हणतात की उदर भरण नोहे जाणी जे यज्ञकर्म, आणि या भावनेने अन्न ग्रहण करावे आणि मगच ते आपल्या अंगी लागते. आहारामुळे म्हणजेच योग्य आहार सेवनाने माणसाचे आरोग्य चांगले राहते. पूर्वीच्या काळी आयुर्वेदात केवळ आहाराने रोगावर मात करून माणसाला बरे करीत असत. आपल्याला माहिती आहे की च्यवन ऋषींनी आवळ्याचे सेवनाने तारुण्य प्राप्त केले होते असे सांगतात. आहारशास्त्राने दिनचर्या म्हणजे कोणत्या व्यक्तीने कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा हे सुद्धा ठरवून दिलेले आहे. तसेच ऋतुचर्या म्हणजे कोणत्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये याचा सुद्धा विचार केला आहे. आणि याचा उपयोग भारतीय लोकांनी मोठ्या चातुर्याने आपल्या सणातून आणि विविध पूजाविधीतून केलेला आढळतो. जसे देवासाठी पंचामृताचा नैवेद्य हा एक समतोल व सुंदर जीवनसत्वयुक्त असा आहार आहे, त्याचबरोबर गूळ खोबरे यामध्ये उत्कृष्ट जीवनसत्वे आहेत. बेल, तुळस, दुर्वा, माका इत्यादी वनस्पती औषधी आहेत. घटस्थापनेचे वेळी घटाभोवती पेरलेल्या गव्हाच्या अंकुराचा रस म्हणजे अमृत रस आहे. तो शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक असून अनेक रोगांवर तो उपयुक्त सुद्धा आहे. अशा रीतीने आहाराचा विचार केला तर लक्षात येईल की सात्विक आहार म्हणजे कोणता. या सात्विक आहाराचे ज्ञानदेवांनी पुढील ओवीत सुंदर वर्णन केलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात, आकारे नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादेची. आणि याचा परिणाम म्हणजे थोडा जरी घेतला तरी त्याने तृप्ती होते आणि शरीरावर अंतर्बाह्य चांगला परिणाम करतो. मोदकाचे वर्णन करताना ज्ञानदेव त्याला महारसू मोदकू असे म्हणतात. सात्विक आहारातील मोदक हे सर्वात उत्कृष्ट पदार्थ मानला गेला आहे. सात्विक भोजन स्निग्ध असते. यामध्ये तुपाचे व दुधाचे प्रमाण अधिक असते. ते आनंद वाढविणारे, शरीरात स्थिरता व वीर्याची वृद्धी करणारे असते. यापासून दीर्घायुष्य प्राप्त होते. जीवनाचे बळ म्हणजे सत्व वाढविते. शरीरातील शक्ती वृद्धिंगत करते. आरोग्य प्राप्त होते. सुखाची वाढ होते. मनाची प्रसन्नता लाभते. असे सात्विक भोजन सेवन करणारे लोक सात्विक वृत्तीचेच असतात. राजस किंवा तामस वृत्तीच्या लोकांना हे असले भोजन आवडत नाही. ते त्याला मिळमिळीत, बेचव, गुळचट असले नावं ठेवतात. त्यांना कोणत्या प्रकारचे भोजन आवडते ते पुढील 2 श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 9. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्षविदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदः. अर्थ, राजस पुरुषाला प्रिय होणारा आहार तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, दाहकारक असे अन्न पदार्थ आवडतात. आणि
ते दुःख, शोक व रोग उत्पन्न करणारे असतात. विवरण: रजोगुण हा अहंकाराचा निदर्शक आहे. भोजनातून मिळणाऱ्या अन्नरसातून मन तयार होत असल्याने राजस व्यक्तीचा आहार अहंकारी मनाची जोपासना करणारा असतो. सत्वशील व्यक्ती व्यापक भूमिकेवर असते, म्हणून ती शांत आणि विवेकी असते. त्यांचे सामर्थ्य त्यांच्या ज्ञानात असते. मात्र राजस वृत्तीच्या लोकांचे सामर्थ्य त्यांच्या अहंकारात असते. या अहंकाराचा स्वभाव तिखट, झणझणीत, तापदायक म्हणजे उष्ण, रुक्ष व स्वतःखेरीज इतरांमध्ये रस न घेणारा, म्हणूनच कटुता आणणारा असा असतो. कारण या स्वभावाला पोषक असा जीवनरस त्यांना ज्या अन्नातून मिळतो तेही तसेच असते आणि तो तसा आहारच ते आवडीने घेत असतात. यांना आवडणारा आहार पुढीलप्रमाणे असतो: अत्यंत तिखट, अत्यंत आंबट, खारट रसाचे प्रमाण अधिक असलेला, तीक्ष्ण, अत्यंत उष्ण म्हणजे एकदम गरमागरम अन्न, अत्यंत थंड पदार्थ, रुक्ष म्हणजे चिवडा, फरसाण असे पदार्थ, असे अन्नपदार्थ ते आवडीने खातात. अन्न तोंडात घालताच जीभ घसा पोळणे, जळजळणे, अगदी नाकाडोळ्यातून तिखटपणाने पाणी येणे अशी त्यांची स्थिती होते. पोटात गेलेल्या अन्नाचे परिणाम तसेच होतात, म्हणजेच पोटात आग होणे, पित्त होणे इत्यादी. खमंग पदार्थ हे तळलेले, कोरडे, वृक्ष व नीरस असतात. त्यामुळे वारंवार तहान लागते. पुष्कळ पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशा प्रकारचे दाहक पदार्थ राजस आहारात असतात. याचे योगाने माणसाला दुःख, शोक व क्लेश प्राप्त होतात. कारण अशा अन्नाने शरीराची समता, स्वास्थ्य व आरोग्य बिघडते. शरीरातील धातूंमध्ये विषमता येते आणि त्यामुळेच शारीरिक व्याधी निर्माण होतात. आयुष्य क्षीण होते, धातुक्षय होतो, रोगाच्या आक्रमणामुळे शक्ती कमी होते. स्वाभाविकच माणसाचे सुख नष्ट होऊन त्याला दुःख प्राप्त होते. मनाची शांती, प्रसन्नता, समाधान लाभत नाही. अशा प्रकारे राजस आहाराने माणसाला क्लेशच प्राप्त होतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 10. यात यामंगतरसं पूतिपर्युषितञ्चेत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. अर्थ: तामस व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या आवडीनिवडी असतात. अशा व्यक्तींना शिळे, नीरस, नासके, उष्टे, अपवित्र असे अन्न प्रिय असते. विवरण पाहूया. प्रथम यातील काही शब्दांचे अर्थ पाहूया. गतरसम, ज्यातील रस नाहीसा झालेला आहे असे वाळलेले शुष्क पदार्थ म्हणजे शिळी, पोळी, भाकरी इत्यादी. पूती म्हणजे उग्र वासाचे किंवा दुर्गंधयुक्त. यात कांदा, लसूण, शेपू, बोंबील, मासे, मद्य इत्यादींचा समावेश होतो. पर्युषित, जळके, करपलेले किंवा बराच काळ लोटलेले अन्न किंवा जास्त पिकलेली फळे. अमेध्य, वाईट, अपवित्र पदार्थ जे यज्ञात चालत नाहीत किंवा देवाच्या नैवेद्यालाही चालत नाहीत असे पदार्थ. विवरण: नासलेले, तयार होऊन खूप वेळ झालेले, कृमी कीटकांनी अपवित्र केलेले, अस्वच्छतेमुळे सदोष झालेले, अपवित्र, दुर्गंधीयुक्त, उष्टे अन्न म्हणजे तामस अन्न. असे अन्न प्रत्येक रोगाचे व शारीरिक अस्वस्थतेचे कारण असते. बुद्धी मलिन करते, आयुष्य क्षीण होते, त्यामुळेच अनेक प्रकारचे कष्ट उत्पन्न करते. अशा अन्नाच्या सेवनाने मनुष्य सुस्त, मलिन, प्रमादी होऊन अवनत होतो. आपल्या मनात येते की खरोखरच असे अन्न कोणी आवडीने खाईल का? दारिद्र्यामुळे किंवा शारीरिक दुर्बलतेने कदाचित कोणाला असे अन्न नाईलाजाने खावे लागत असेल, पण वास्तवात खरे तर तसे नाहीये. आपण जरा अवतीभोवती नजर टाकली तर असा आहार चवीचवीने खाणारे असंख्य लोक आपल्याला आजूबाजूला दिसतील. बघा, रस्त्यावर भर चौकात, रस्त्याच्या कडेला, छोट्या छोट्या गल्लीबोळाचे तोंडाशी उभ्या असलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या पाहिल्या तर तिथे अनेक लोक असे अन्न मोठ्या आवडीने, चवीने विकत घेऊन खाताना दिसतात.
एरवी अगदी स्वच्छतेचे गोडवे गाणारे हे लोक येथील अस्वच्छता नजरेआड करतात. चहाच्या टपरीवर किंवा गाडीवर एकाच बादलीत उष्टे कप ग्लास बुचकळलेले जातात आणि त्याच उष्ट्या घाणेरड्या कपातून ग्लासातून अमृततुल्य नामक चहाचे पेय लोक आवडीने आणि आनंदाने पिताना, त्याचप्रमाणे गाडीवर वडापाव, भेळ, पाणीपुरी असे अनेक पदार्थ रसशून्य, कोरडे, अपायकारक असतात आणि ते लोक अगदी चवीने, आवडीने पैसे देऊन विकत घेऊन खाताना आपण बघतो. कित्येक पदार्थ मुद्दाम पीठ आंबवून केले जातात. ह्याच्यात इडली, ढोकळा, जिलेबी इत्यादी आहे. तर कित्येक उपहारगृहामध्ये शिळे पदार्थ परत परत गरम करून वाढले जातात, जे सत्वहीन होतात. खराब झालेल्या पदार्थात वेगवेगळी पिठे मिसळून नवनवीन पदार्थ केले जातात. ते पदार्थ लोक मोठ्या चवीने खातात. याशिवाय मद्यपान व मांसाहार हाही तामस आहारातच समाविष्ट आहे. ज्ञानदेव म्हणतात, त्या अपेयांच्या पानी अखाद्यांच्या भोजनी वाढवी जे उतानी तामस येणे. तामस आहाराला जेवण किंवा भोजन म्हणू नये, तर ती पोट भरावती जाणावी यातना, असे या आहाराचे भयंकर परिणाम शब्दाने वेगळे सांगण्याची गरज नाही. ते प्रत्यक्षात खाणाऱ्याला अनुभवासच येते. या विविध प्रकारच्या आहाराप्रमाणे यज्ञसुद्धा 3 प्रकारे केले जातात. पैकी सात्विक यज्ञ कसा असतो ते प्रथम पाहूया. भगवंत पुढील श्लोकात त्याचे वर्णन करतायत. इथे आपण थांबूया.